जर हीच माहिती एक 10-15 वर्षापूर्वी मिळाली असती तर फक्त डॉक्टर साहेबांचं आम्ही लहानपणाचे मित्र आहे. मी म्युच्युअल फंडचं काम चालू केलं त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना 1,000 रुपयाची फक्त SIP चालू करायला सांगितलं. आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून, त्यांना पण माहित होतं म्युच्युअल फंड काळा आहे का गोरा आहे. जसं आपण आता इथे येताना एका गाडीवरून दोघं जण आले, पण पुढचा ड्रायव्हर किंवा पुढचा माणूस कशी गाडी चालवते फक्त विश्वास ठेवून आपण त्या गाडीत बसलो होतो. हा माणूस आपण त्याला कुठं ॲक्सिडेंट करणार नाही, का तर त्याचा जीव त्याला प्यारा आहे. आणि फक्त एकमेव सेक्टर म्हणजे म्युच्युअल फंड हे एकमेव सेक्टर असं आहे की त्या सेक्टरमध्ये आम्ही जर पुढचा लॉस केला तर आमचा लॉस जास्त होतो. आम्हाला कधीही असं वाटत नाही की पुढच्या व्यक्तीचा लॉस व्हावा. एखादा वकील असेल इथं तर त्याची माफी मागतो, एखादा पोलीस असेल किंवा डॉक्टर असेल त्यांची पण मी माफी मागतो. का तर डॉक्टर म्हणतो की हा आजारी पडावा आणि हा माझ्याकडे यावा. तो डॉक्टर म्हणतो एखादी व्यक्ती आजारी पडली माझ्याकडे तर मला पैसे मिळतील. एखादा वकील म्हणतो एकमेक भाऊ केस घाला, तुम्ही जर केस घातली तर मी जगतोय. बरं, आमचं सेक्टर असं आहे की तुम्हाला पैसे मिळाले तर आमचं पोट भरते. त्यामुळे आम्ही तुम्हाला पैसे ज्या ज्या माध्यमातून मिळतील त्याचा प्रयत्न करतो. फक्त मिळतीलच नाही, प्रत्येक व्यक्ती पैसे मिळवते. बरं, मिळवलेला पैसा बचत केलेला पैसा वाढला आणि वाढलेला पैसा जर सेव्ह नाही झाला तर त्यासारखं दुर्दैव नाही. मी मार्केटमध्ये शेवटच्या 3 मंथात 32 लाख रुपये ट्रेडिंगमध्ये घालवले बघितले. आयुष्यभर मिळवलेली कमाई जर 3 मिनिटात ट्रेडिंग करून जर घालवत असतील तर त्यासारखं दुर्दैव काही नाही. ट्रेडिंग करावं का नाही हा त्याचा प्रश्न आहे, पण ट्रेडिंग केलं तर पैसे मिळत असते तर वॉरेन बफेटनं 10 माणसं ट्रेडिंगला बसवली. त्या 10 माणसांच्या माध्यमातून करोड रुपये मिळवले असते. पण वॉरेन बफेट साहेबांनी इन्व्हेस्टमेंट केली, पहिल्या दिवसापासून इन्व्हेस्टमेंट केली, त्याचा इफेक्ट कंपाऊंडिंग झाला म्हणून ते जगातले मोठी व्यक्ती होऊ शकते. त्याचप्रमाणे इतरही पैसा मिळवलेला तो प्रोटेक्ट असणं गरजेचं आहे. उदाहरणादाखल समजा मीच एक 10, 15, 20, 25 लाख रुपये मिळवले आणि दुर्दैवाने एखादी मेडिकल इमर्जन्सी आली तर तो पैसा आयुष्यभर मिळालेला पैसा रिटायर झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यात जर एखाद्याची बायपास सर्जरी करायला लागली तर त्या माणसाला विचारलं बायपास सर्जरीला पैसा किती खर्च झाला, तो पैसा मिळवायला आयुष्य झालेलं असतं आपण. तर त्यासाठी एखादी मेडिकल इन्शुरन्सची पॉलिसी प्रत्येक व्यक्तीची असणे गरजेचं आहे. ती आम्ही आमच्याकडे तर असं म्हणत नाही, तुमच्या संबंधित कोण पण असू दे त्या माणसाच्या पाठीमागे लागून विचारून त्यांना ती मेडिकलची पॉलिसी प्रत्येक व्यक्तीची असणं गरजेचं आहे. एखाद्या माणसाचा हातातोंडाला आलेला मुलगा जर त्या व्यक्तीचा गेला तर त्या व्यक्तीच्या आईवडिलांना आणि त्या व्यक्तीच्या बायकोला माहीत आहे की आपला मुलगा गेल्यानंतर, आपला नवरा गेल्यानंतर त्या व्यक्तीचं काय हाल होतात. जर तसं व्हायचं नसेल तर आपल्या प्रत्येक व्यक्तीचा एक टर्म प्लॅन इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. जर त्या व्यक्तीचा टर्म प्लॅन असला तर ती व्यक्ती जेवढे आयुष्यात पैसे मिळवणार आहे तेवढे पैसे त्या टर्म प्लॅनमधून मिळू शकतात. आम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट करा म्हणून सांगत नाही, इन्व्हेस्टमेंट केलेला प्रोटेक्शन राहणं गरजेचं आहे. पैसा मिळवला तर पाहिजेच, मिळवलेला पैसा प्रोटेक्ट झाला पाहिजे, वाढला पाहिजे आणि वाढलेला पैसा सेफ राहायला पाहिजे आणि तो आपल्याला उपयोगाला आला पाहिजे. नाहीतर मी मिळवणार माझ्या पैशावर जर मुलगा चैनी करणार असेल, मी आयुष्यात काही केलं नाही, त्याचा पण उपयोग नाही. म्हणून आपल्याकडे SWP नावाचा प्रकार आहे. आयुष्यभर मिळालेला पैसा तुम्ही एकत्र केला आणि त्यातनं SWPच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी एक देश फिरू शकता तुम्ही. आपण मिळालेला पैसा आपण उपयोग घेतला पाहिजे. आपल्या मुलांना तर जाणत आहे, तर प्रत्येक वर्षी त्या पैशातून आपण मिळवलेल्या पैशातून कुठेही भारतात फिरू शकता, बाहेर फिरू शकता, त्याचं पण आम्ही नियोजन करून देऊ शकतो. म्हणजे आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना फक्त इन्व्हेस्ट करा म्हणून सांगत नाही, इन्व्हेस्ट करताना ह्या गोष्टी कोणत्या कोणत्या गरजेच्या ह्या सांगतो. सरांनी मग अशी एक थाळी दाखवली, त्या थाळीमध्ये एक पदार्थ कोणी आयुष्यभर खाऊ शकत नाही. त्याच पद्धतीनं फक्त एफडीमध्ये आयुष्यभर जर पैसे ठेवत गेलो तर पैसे ठेवचे पण त्या पैशाचा तुम्हाला उपयोग होणार नाही, का तर महागाई त्यातला बराच पैसा खाऊन जाते. त्यामुळे आपला पैसा वाढला पाहिजे. जिथं वाढतो, आम्ही म्हणत नाही म्युच्युअल फंडमध्ये भरा, रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला वाढतो तिथं भरू शकता, गोल्डमध्ये वाढतो तिथं भरू शकता, सिल्वरमध्ये वाढतो तिथं भरू शकता. पण तुम्ही प्रोफेशनल माणसाची जर मदत घेतली तर तुमचा पैसा अजून शकतो. किंवा एखादा जर भविष्यात प्रॉब्लेम येणार असेल तर त्याची हिंट तुम्हाला दिली जाऊ शकते. तेच काम आम्ही करतो, आमची पूर्ण टीम. फक्त मी आवरेज एक पॅकेज केलेलं आहे. उदाहरण दाखल असं नाही की ते पॅकेज सगळ्यांना लागू. ठीक आहे, मी फक्त 2 मिनिटं सांगतो. वर्षाला एखाद्या व्यक्तीनं 60,000 रुपये जर गुंतवणूक केली
एखाद्या व्यक्तीनं वर्षाला 60,000ची जर गुंतवणूक केली तर त्या 60,000मध्ये काय होऊ शकतं, तर त्या व्यक्तीचा 10 लाख रुपयाचा मेडिक्लेमचा इन्शुरन्स होऊ शकतो. त्या 60,000 वार्षिकमध्ये त्या व्यक्तीचा 1 कोटी रुपयाचा टर्म प्लॅन होऊ शकतो. त्याच व्यक्तीचा पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी 50 लाखाची होऊ शकते. त्याच व्यक्तीची कॅन्सर केअर पॉलिसी 10 लाखाची होऊ शकते. दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीचा जर कॅन्सर झाला तर काय खर्च होतो त्या व्यक्तीला माहीत आहे. कॅन्सर केअरची पॉलिसी फक्त 2,500पासून मिळू शकते. फक्त 2,500मध्ये कॅन्सर केअरची पॉलिसी 365 दिवसाची. तर मी दिवसावर काढलं तर आपण चहा प्यायचे 5, 10, 15, 20 रुपये घालवतो, त्यामधनं आपल्याला कॅन्सर केअरची पॉलिसी मिळू शकते. आणि त्याच्याबरोबर जर एक SIP केली तर या सगळ्याचं कॉम्बिनेशन केलं आणि जर तुम्ही 30 वर्ष कंटिन्यू केलं, हे 60,000 रुपये सलग जर तुम्ही 30 वर्ष भरले तर तुमची गुंतवणूक किती होते बघा. त्या गुंतवणुकीमधून तुम्हाला मिळणारं रिटर्न, ते गुंतवणूक करत असताना जर एखादी इमर्जन्सी आली तर त्याला लागणारे पैसे, आपल्या पूर्ण फॅमिलीचं जे प्रोटेक्शन आहे ते प्रोटेक्शन पण त्यामधून मिळू शकतं. हे प्रोटेक्शन कसं आहे ते प्रत्येक व्यक्तीच्या एजनुसार कमी जास्त होतं. प्रत्येक व्यक्तीच्या एजनुसार प्रीमियम कमी जास्त होतो. आम्ही एक 30 वर्षाच्या व्यक्तीचं हे आम्ही पॅकेजच्या सिस्टीममधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक व्यक्तीचं इन्व्हेस्टमेंटचा पर्याय, त्यांचं इन्कम हा प्रत्येकाचा वेगळा असतो. काही रिटायरमेंट झालेल्या लोकांचा पैसा ते महिन्याला भरू शकत नाही, पण ते एकदम गुंतवणूक केली तर त्या गुंतवणुकीमधनं प्रत्येक महिन्याला ते AWPच्या माध्यमातून विड्रॉ घेऊ शकतात आणि आपला उदरनिर्वाह करू शकतात. हां, आम्ही काय सर्व्हिस देतो किंवा प्रोडक्ट कोणते आहेत त्या संदर्भात थोडीशी माहिती आहे. आम्ही म्युच्युअल फंडमध्ये काम करतो, टॅक्स प्लॅनिंगमध्ये, हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, NPS नॅशनल पेन्शन स्कीमचं पण आम्ही काम करतो. कॅपिटल गेन बॉन्ड म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर एखादी प्रॉपर्टी विकली असेल तर त्या व्यक्तीला टॅक्स भरावा लागू नये म्हणून कॅपिटल गेन बॉन्ड घेतले जातात. हे थोडक्यात आम्ही एक 5-in-1 पॅकेज केलं की आमच्याकडून घेतलं पाहिजे असं काही बंधन नाही. तुमच्या संबंधित ॲडवायझरला माहिती घेऊन त्या पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करू शकता. त्यामध्ये ॲन्युअली आपण 60,000 भरले तर त्याच्यामध्ये आपल्याला टर्म इन्शुरन्स 1 कोटीचा मिळू शकतो. वय वर्ष 30 घेतलं आहे आम्ही. हेल्थ इन्शुरन्स मिळू शकतो आपल्याला 10 लाख रुपयाचा. पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स आपल्याला 50 लाख रुपयाचा मिळू शकतो. कॅन्सर केअर आपल्याला 10 लाख रुपयाचा मिळू शकतो. आणि SIPचा ॲव्हरेज आम्ही 1,000 ते 1,500 रुपयाच्या आसपास SIP त्या व्यक्तीची होईल अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन केलं आहे. टर्म प्लॅनची माहिती सांगण्याची आवश्यकता. टर्म प्लॅन म्हणजे दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीचा जर डेथ झाला तर त्या व्यक्तीला जेवढ्याचा टर्म इन्शुरन्स आहे तेवढी रक्कम दिली जाते. फक्त एक गोष्ट मला सांगायचं आहे की प्रत्येक व्यक्तीचं लग्न करताना त्यांचे वडील किंवा त्यांचे भाऊबंद विचारतात मुलगीकडची माणसं की तुमच्या मुलग्याला शेती आहे का. त्याच्या पाठीमागचा एकमेव उद्देश असतो, दुर्दैवानं त्या व्यक्तीची जर विकेट उडली तर ती माझी मुलगी सगळ्यांना एकत्र घेऊन शेतात जरी काम केली तर जगता आलं पाहिजे. हा जुना कन्सेप्ट होता. आता लग्न करताना म्हणतात आमची मुलगी कधी शेतात केली नाही, बरं शेती आहे का. त्याच्यापेक्षा असं विचारणं गरजेचं झालं आहे की तुमच्या मुलग्याचा टर्म इन्शुरन्स आहे का. तो टर्म इन्शुरन्स आपल्याला कमीत कमी रकमेमध्ये केला जातो. त्यामध्ये मिळतो आपल्याला टॅक्स बेनिफिट, ATCच्या अंडर आपल्याला इन्कम टॅक्सचं रिबेट मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं पैसे जे मिळतात इन्शुरन्समधनं ते टोटली टॅक्स फ्री असतात. डेथ बेनिफिट मिळतो, होल लाईफ कव्हर मिळतं, फायनान्शियल सिक्युरिटी मिळते. एखाद्या व्यक्तीचा डेथ झाला तर त्या व्यक्तीचा पगार आपल्या घरात येत नाही तर तो आपल्याला मिळणाऱ्या लमसम रकमेमधनं ती रक्कम आपल्याला मिळू शकते. अफोर्डेबल प्रीमियम असतो. आपण इथं प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलला आपण गार्ड घातले. आपल्या मोबाईलची किंमत आहे सर्वसाधारण 4, 5, 10, 20,000 रुपये. बरं 20,000च्या मोबाईलला आपण 50 रुपये 100 रुपयेचं गार्ड घातले. त्याच मोबाईलची किंमत तुम्ही 1 कोटी करा. 1 कोटीला किती प्रीमियम येते बघा. हा प्रीमियम फक्त 30,000 रुपये जातो. जर तुमचा मोबाईल 50,000चा असेल आणि त्याला 50 रुपये जर तुम्ही गार्ड घालत असाला तर 50,000च्या किती पट केल्यावर 1 कोटी होतात बघा. त्या 50 रुपयाच्या किती पट केल्यावर 30,000 होतात बघा. एकदम अफोर्डेबलमध्ये आपल्याला हा इन्शुरन्स मिळू शकतो. याच्यामध्ये वेगवेगळे आपण रायडर घेऊ शकतो. आता मी कोणताही रायडर घेतलेला नाही. ॲक्सिडेंटला डिसेबिलिटी रायडर फक्त घेता येतो.
मेडिक्लेम पॉलिसी प्रत्येक व्यक्तीची असणं गरजेचं आहे. या संदर्भात सांगितलं की प्रोटेक्शन अगेन्स्ट अनएक्सपेक्टेड मेडिकल इमर्जन्सी. मेडिकल इमर्जन्सी जर लागलं तर मगाशी सांगितलं की एखाद्या व्यक्ती जर रिटर्न झाली तर त्या व्यक्तीला जर बायपास सर्जरी करायला लागली तर आयुष्यभर मिळालेला पैसा 3 मिनिटात डॉक्टर सांगते की तुमची बायपास सर्जरी करणं गरजेचं आहे आणि त्या 3 मिनिटात 20, 25, 50 लाख रुपये जे काय डॉक्टर सांगतील तेवढी रक्कम त्यांना द्यावी लागते. त्याच्यामध्ये पण आपल्याला ATD स्टँडर्ड टॅक्स बेनिफिट मिळतो. हेल्थ इन्शुरन्स असेल तर आपल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो, नसेल तर आपल्याला खाजगी किंवा सरकारी हॉस्पिटलपासून सुरुवात करावी लागते. बरं आपला मेडिकलचा जर इन्शुरन्स असेल तर चांगल्या हॉस्पिटलमध्ये आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. कॅन्सर केअरची पॉलिसी सांगितलं की 5 लाखापासून पॉलिसी चालू होते. आम्ही 10 लाखाचं उदाहरण घेतले. सर्वसाधारण 3 ते 3.5 रुपयाच्या आसपास प्रीमियम जातो. तो एजनुसार आहे, कमी जास्त होऊ शकतो. SIP बद्दल सरांनी म्युच्युअल फंडबद्दल बऱ्यापैकी सगळी माहिती सांगितलेली आहे. SIP म्हणजे बँकेत किंवा पोस्टात आपण ज्या पद्धतीनं RD करतो त्याच पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकतो. याच्यामधून आपल्याला इन्कम चांगला किंवा बेनिफिट चांगला मिळतो लॉंग टर्मसाठी. डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट होती. हे आम्ही एकत्र कॉम्पिटिशन केलं की 60,000 रुपये जर वार्षिक एखाद्या व्यक्तीनं भरले आणि 30 वर्ष त्या व्यक्तीनं कंटिन्यू केलं, सुदैवानं आपल्याला कोणताही आजार नाही झाला, मेडिक्लेमचा खर्च नाही लागला, तर आपल्याला फंड व्हॅल्यू जी आपली होती ते 74 लाख रुपये होऊ शकते. आणि जर ही सगळं पॅकेज जर आपण जर 45 वर्ष चालू ठेवलं तर आपली इन्व्हेस्टमेंट टोटल होती 27 लाख रुपये. 27 लाखाच्या फंड व्हॅल्यू होते 4,16 लाख रुपये. हा अवरेज आम्ही 12% CSRनं काढलेला आहे. अशा पद्धतीनं प्रत्येकाचं फायनान्शियल प्लॅनिंग आपल्या संबंधित ॲडवायझरकडून करावं अशी मी विनंती करतो.